नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बहिणींनो, मी भूषण स्टॉकवाला, फाउंडर अँड सीईओ DigiBusinessBazaar.com, स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरातून स्वागत करतोय. उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये. दादा इथे जर पाहिलं ना, तर मी काल काय सांगितलं तुम्हाला इथे बघा. एक्झॅक्टली मार्केटने काय केलं, ट्रेन लाईनला तोडलं, इथे पुल बॅक घेतलं, इथे इथून युटर्न मारून जे आहे मित्रांनो, मार्केट बघा कंटिन्यू वर गेलं मित्रांनो, नंतर साईडवेज गेलं, राईट. पण मुद्द्याची गोष्ट काय, माझी जे लेवल होती मित्रांनो, ही माझा जो अभ्यास होता इथूनच टच मारून वर गेले मित्रांनो, थोडं पण खालीवर नाही झाले दादा. ओके, तर बघा सिंपल पद्धतीने आजचा ट्रेड होता मित्रांनो हा वाला मार्केटचा. निफ्टी बघा ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट केली, पुलबॅक मारली, या डिमांड झोनून वर गेली इथे, आणि इथे काय त्या साईड ऑफ गेली, साईडवेज गेली मित्रांनो मार्केट. इथे बघा आता आपण बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला बघा, मार्केट जे आहे एका ट्रेन लाईनच्या सपोर्टवर मी सांगितलं होतं इथे थोडं टाइमपास करेल, पण एक्झॅक्टली इथूनच मार्केटने तोडलं आणि वर गेलं, साईडवेज गेलं मित्रांनो. बघा इथून असं वर गेलं मार्केट. ओके, आणि निफ्टी पाहिली, बँक निफ्टी, निफ्टी फायनान्स. निफ्टी फायनान्सला सांगितलं होतं की बाबा या लेवलच्या वरती बाईंग आहे आणि या लेवलच्या खाली सेलिंग, हे गेलंच नाही, साईडवेज राहिलं मार्केट. निफ्टी फायनान्स कम्प्लिटली साईडवेज राहिली. आता उद्या कसं ट्रेड करायचं तुम्हाला मी थोडक्यात सांगतो मित्रांनो. आता इथे बघा, बँक निफ्टी पासून सुरू करायला हवं. तर बँक निफ्टीमध्ये जर पाहिलं तर पहिले डेली कॅन्डल बघायची आपल्याला की कशी हालचाल चालू आहे. तर डेलीवर इलेक्शनच्या मुळे हा जो मूव आला होता, नंतर मार्केट साईडवेज गेलंय, तर सेम तोच मूव आता मार्केटमध्ये सध्या आहे. 15 मिनिट लावून घ्यायचे आपल्याला. ओके, असा चार्ट तुमच्या चार्टवर असला पाहिजे मित्रांनो. इथे पाहिली ही ट्रेन लाईन आहे दादा, मार्केटमध्ये ही एक ट्रेन लाईन आहे बघा. इथे जर पाहिलं तर ही सुद्धा आहे काइंड ऑफ ट्रेन लाईन आहे मित्रांनो ही वाली. इथे जर पाहिलं आपण तर राईट, इथे जर पाहिलं तर ही बघा ही. आणि सर्वात मेन जर गोष्ट पाहिली आपण दादा, इथे बघा तुम्ही सिंपल आले, 48,000चा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. उद्या याची जी आहे एक्सपायरी बँक निफ्टीची नाही आहे, कारण की उद्या मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळे गुरुवारी एक्सपायरी असणार आहे सर्वांची. खालच्या दिशेची ही एकदम लेवल इम्पॉर्टंट आहे, वरच्या दिशेची 48,500ची लेवल इम्पॉर्टंट आहे, राईट ही वाली. दादा इथे बघा बँक निफ्टीचा सिंपल प्लॅन आहे मित्रांनो माझा, की पहिली गोष्ट तर मार्केट या बॉक्सच्या अंदरच राहायला पाहिजे एक्सपायरीपर्यंत, गुरुवारपर्यंत. बघा इथे जर पाहिलं ना आपण, तर मार्केटला बघा जोपर्यंत या लेवलला तोडत नाही ना खालच्या दिशेला, तोपर्यंत तो खाली पडणार नाही मित्रांनो, टाइमपास करेल. आणि जोपर्यंत या ट्रेन लाईनला इथे तुम्ही बघा वर गेलं, खाली गेलं, वर गेलं, खाली गेलं, वर गेलं, खाली गेलं, वर गेलं, खाली, याला खटकन तुटून पुलबॅक म्हणून जेव्हा तोपर्यंत 48-100च्या वर जात नाही ना, तोपर्यंत अप ट्रेंडचा मुवमेंट नाही पकडणार. नाही तर मग याच्यामध्ये काहीच नाही, सिंपल जॉबवाला साईडवेज मार्केट मित्रांनो, दॅट्स इट. आणि साईडवेजमध्ये दरादन ट्रॅप होतो मित्रांनो मार्केटमध्ये. ओके, मग तेव्हा ऑप्शन सेलिंग करायची मित्रांनो. ओके, हा निफ्टीचा बँक निफ्टीचा प्लॅन आपल्याला ते कळलाय. आता आपण निफ्टी लावून घेऊ आणि निफ्टीमध्ये समजून घेऊ कशा पद्धतीने उद्या करू शकतो आपण ट्रेड. इथे जर पाहिलं दादा, आता मी सिंपल तुम्हाला एज्युकेशन पर्पजसाठी सांगत आहे या सर्व गोष्टी. याच्या लेवल्स मी सर्व डिलीट करतो आणि परत नवीन लेवल्स ड्रॉ करतोय. बघा काइंड ऑफ हा सध्या बॉक्समध्ये गेलाय मित्रांनो हा, आणि ही वरची इम्पॉर्टंट लेवल आहे बघा. मी डिमांड अँड सप्लाय झोन्स ड्रॉ करत आहे मार्केटमध्ये ताई. सिंपल इथून बाईंग प्रेशर जनरेट झालं होतं ना मार्केटचं, ते जस्ट प्रेशर ड्रॉ करत आहे याच्यावर मी. ओके, सिंपल आहे उद्याचं मार्केट. याच्यामध्ये निफ्टीमध्ये जर पाहिलं तर आपण बघा, जोपर्यंत इथे आलं साईडवेज ह्या लेवलला जर तोडलं, 21,500च्या लेवलला जर तोडलं, तर इझिली मित्रांनो मार्केट जे आहे ते 21,600पर्यंत आपल्याला येऊ शकतं दादा. मार्केट 21,600पर्यंत येऊ शकतं. ओके, जर याच्यावरती निघालं तर इथपर्यंत मार्केट इझिली येऊ शकतं. आणि इतका नाहीतर इथे बघा काइंड ऑफ वर गेलं, खाली गेलं, खाली गेलं, याला जर तोडलं खाली, तर मग सपोर्ट इझिली एक सेलिंग ट्रेड जो आहे तो याच्या खालीच बनणार. ओके, हे तोडायला पाहिजे मित्रांनो. हे तुटलं तर सेल इथपर्यंत येणार, काही एवढा मोठा टार्गेट नाही आहे हा वाला. पण याच्यावरती निघालं तर बाईंग, याच्या जर खाली निघालं मित्रांनो तर मी सेल करणार आहे. ओके, आता आपण निफ्टी फायनान्स बघून घेऊया. निफ्टी फायनान्समध्ये सिंपल आहे दादा, निफ्टी फायनान्समध्ये काय हालचाल झालेली नाही एवढी. ओके, निफ्टीला जर पाहिलं आपण तर काइंड ऑफ साईडवेजच आहे. याच्या बघा आता इथे एक ट्रेन लाईन सुद्धा काइंड ऑफ मार्केटमध्ये, याला तोडून जर पुलबॅक मारून जर गेलं तर पहिला टार्गेट हा, आणि दुसरा टार्गेट जो आहे तो आपल्याला हा भेटू शकतो मित्रांनो खालच्या साईडचा. याला बाईंग करायची म्हटली तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का, बाईंगसाठी कंटिन्युअसली रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे. तर मी बाईंगसाठी
जर पाहायला गेलं ना तर इथे बघा, इथे काइंड ऑफ एक रेजिस्टन्स लाईन सुद्धा आहे, त्याच्यावरती तोडायला पाहिजे मित्रांनो. रेजिस्टन्स हिट होणार, मार्केट साईड बेस खाली येणार मित्रांनो. ओके, निफ्टी फायनान्समध्ये हा प्रॉब्लेम आहे. सेलिंग साईड सुंदर आहे, बाईंग साईड मला एवढी सुंदर दिसत नाही आहे सध्या. ओके, हा होता आजचा आपला व्हिडिओ. हे सर्व जे मित्रांनो मी फायर्सच्या प्लॅटफॉर्मवर बघत आहे. ट्रेडिंग व्यू जे आहे वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो. आणि जे ट्रेडिंग व्ह्यूचं अकाउंट जे 4-5 हजार रुपये महिन्याला लागतात ट्रेडिंग व्ह्यूचे, पण जर तुम्ही फायर्समध्ये मोफत अकाउंट ओपन करा मित्रांनो, आणि ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभर 0 मित्रांनो, 1 रुपये त्याची, आणि अकाउंट मात्र सर्व फ्रीमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते मी, आमच्या लिंकनी जर अकाउंट ओपन केलं तुम्ही, तर तुम्हाला मित्रांनो पुढच्या 10 वर्षासाठी आम्ही एका ग्रुपमध्ये ॲड करणार लर्निंग पर्पजसाठी. 2033 पर्यंत तुम्ही त्या ग्रुपमध्ये असणारे मित्रांनो, ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे त्यांनी पटापट मेसेज करा आम्हाला खालच्या नंबरवर, आणि ज्यांचं अकाउंट ओपनिंग पेंडिंग आहे मित्रांनो त्यांनी पटापट फायर्समध्ये अकाउंट ओपन करा आणि फ्रीमध्ये ट्रेडिंग व्यू वापरा. पाहिजे तेवढे इंडिकेटर, सर्व काही पाहिजे तेवढे मित्रांनो ट्रेडिंग व्ह्यूमध्ये. ओके, फायर्समध्ये अकाउंट ओपन करा, 10 मिनिटात ओपन होऊन जाईल अकाउंट, आणि सुंदर पद्धतीने या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा जो आहे तो लाभ घ्या मित्रांनो तुम्ही. ओके, थँक्यू सो मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. सर्वांना साईराम, सौम्यम, जय श्री कृष्ण. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय एव्हरीवन, बाय बाय. आपण आता उद्या भेटूया मित्रांनो.